तर बघा, चॉकलेट ब्राउनी करण्याकरिता आपण साहित्य बघूया। इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत ओरिओ बिस्किट। तुम्ही कोणतेही क्रीमचे बिस्किट घेऊ शकता। आणि मी इथे 2 छोटे चम्मच दूध घेतलेलं आहे आणि 2 किटकॅटचे चॉकलेट्स घेतलेले आहेत आणि थोडे मी इथे गार्निशिंग करता किशमिश आणि अक्रोड घेतला आहे आणि अर्धा छोटा चम्मच बेकिंग पावडर आहे। तर चला, सर्वात प्रथम आपण हे जे बिस्किट आहेत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। बघा, मी बिस्किटचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून त्याचे एक पावडर करून घेऊया। अगदी झटपट तयार होते ही ब्राउनी आणि साहित्य सुद्धा अगदी कमी लागतं आणि खूप टेस्टी सुद्धा होते। तर आपण याचा आता पावडर करून घेऊ। बघा, मी बिस्किटचं अशा प्रकारे मिक्सरमधून पावडर करून घेतलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप ही आहे की एका पॅनमध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे आणि त्यावर अशी एक कटोरी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत किटकॅट चॉकलेट आणि हे आपल्याला छान पिघलवून घ्यायचे आहेत। हे हळूहळू पिघलण्यास सुरुवात होईल कारण पाणी ऑलरेडी गरम झालेलं आहे। बघा, चॉकलेट सुद्धा छान मेल्ट झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया। तर आता चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि आता बॅटर आपण रेडी करून घेऊया। तर त्या अगोदर आपण एका कुकरमध्ये मीठ टाकायचं आहे आणि ते थोडं गरम करून घ्यायचं आहे। हे बघा, असं पसरवून घ्या आणि यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे स्टँड आणि आपण हे आता गरम होऊ देऊया। तेव्हापर्यंत आपण बॅटर रेडी करून घेऊया। चला, आता आपण बॅटर रेडी करून घेऊया। एका बाउलमध्ये काढून घेऊया बिस्किट पावडर आणि यामध्येच आता टाकूया अर्धा छोटा चम्मच बेकिंग पावडर आणि मेल्टेड चॉकलेट। हे चॉकलेट तुम्ही कोणतंही चॉकलेट यूज करू शकता, डार्क चॉकलेट किंवा मग कोणतंही। तर हे बघा, चॉकलेट सुद्धा इथे टाकलेलं आहे। आता आपण दूध टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार होते ही ब्राउनी आणि बेकरीमधली महाग ब्राउनी घेण्यापेक्षा अशी घरच्या घरी आपण रेडी करून मुलांना देऊ शकतो। हे बघा, बॅटर एकदम रेडी झालेलं आहे। हे बघा, मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटरची क्वांटिटी हे बघा इतक्या प्रमाणात घट्ट पाहिजे। तर बघा, बॅटर एकदम रेडी आहे। मी सर्व मिश्रण छान असं फेटून घेतलेलं आहे। हे बघा, इतक्या प्रमाणात घट्ट असायला पाहिजे आपल्या ब्राउनी करता मिश्रण। तर आता एका भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। इथे आपण थोडा आता मैदा लावून घेऊया आणि एक्स्ट्रा जो मैदा आहे काढून घ्यायचा आहे। हे बघा, तर आपला भांडं सुद्धा एकदम रेडी आहे, परफेक्ट झालेला आहे। तर आता आपण यामध्ये आपलं बॅटर टाकून देऊया। सर्व बॅटर आपण इथे टाकून द्यायचं आहे। तर हे बघा, सर्व बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। असं थोडं टॅप करायचं म्हणजे जी काही हवा वगैरे असते, एअर वगैरे असते, ते निघून जाते। आता आपण यामध्ये वरून थोडं चेरी टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चॉकलेट्सचे तुकडे किंवा मग जेम्स वगैरे आपल्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता। मी किशमिश टाकत आहे आणि अक्रोडचे तुकडे टाकत आहे आणि म्हणजे आपली जी ब्राउनी आहे आणखी थोडी हेल्दी होईल आणि दिसायला सुद्धा छान दिसेल। तर चला, आता आपण बेक करून घेऊया आपली ब्राउनी। कुकर सुद्धा छान गरम झालेला आहे आणि आपल्या ब्राउनीचं मिश्रण सुद्धा एकदम परफेक्ट आहे। तर आता आपली ब्राउनी जी आहे बेक करून घेऊया। ही ब्राउनी बेक व्हायला आपल्याला 20 मिनिट लागतील आणि गॅसची फ्लेम जी आहे हाय ठेवायची आहे। आणि आता कुकरचं झाकण आपण लावून घेऊया, पण यामध्ये सीटी नाही लावायची आहे। विदाऊट सीटी आपल्याला ही ब्राउनी बेक करायची आहे।
तर आता 20 मिनिटं आपण बेक करून घेऊया ही ब्राउनी. झालेले आहेत आणि आता बघूया आपण की आपली ब्राउनी रेडी झाली आहे का. हे बघा किती मस्त छान झाली आहे. आणि आपण इथे किशमिश आणि अक्रोड टाकल्यामुळे दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे आणि हेल्दी सुद्धा झाली आपली ब्राउनी. आता आपण काढून घेऊया आपली ब्राउनी. आता आपण चाकूने बघूया की आपली ब्राउनी एकदम परफेक्ट झाली आहे का. हे बघा तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते मी तुम्हाला. तर चला आता आपण साईडनी थोडं काढून घेऊया. तर चला आता आपण थोडं प्रेस करूया. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती परफेक्ट झालेली आहे आणि मी तुम्हाला जवळून दाखवते किती स्पंजी झालेली आहे आपली ब्राउनी. हे बघा, हे बघा किती छान जाळीदार झालेली आहे. तर चला आता आपण कट करून घेऊया. अगोदर सरळ करूया आपण. हे बघा, आणि आता कट करून घेऊया. तर या होळीला नक्की बनवा. पुरणपोळ्या तर आपण बनवतोच नेहमी, पण अशी ब्राउनी सुद्धा तुम्ही बनवा. अगदी इझी आहे आणि यामध्ये जास्त साहित्य सुद्धा लागत नाही. आणि बाजारातली महाग ब्राउनी घेण्यापेक्षा अशी घरच्या घरी तुम्ही छान मस्त टेस्टी आणि हेल्दी ब्राउनी करू शकता. हे बघा किती स्पंजी झाली आहे. हे बघा. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा या होळीला. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता. आणि साईडला जी बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे.